तर यानंतर आपण पाहणार आहोत काही झटपट बातम्या। मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली साताऱ्यात दाखल झाली आहे। यावेळी जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन केलं, राजकीय नेत्यांनी दबाव आणला तरी तुम्ही घरी बसू नका, नाहीतर आरक्षण हातून जाईल असं जरांगे म्हणालेत। आरक्षणासाठीचा लढा बंद पाडावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केलेत, पण मी ते प्रयत्न हाणून पाडले असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगेंना भोळ आली। साताऱ्यामध्ये सभा सुरू असताना जरांगेंची तब्येत खालावली। यानंतर जरांगे स्टेजवरून खाली उतरले। यावेळी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान जरांगेंना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। जरांगेंना तब्येतीची काळजी घेण्याची विनंती असून लढाईत मराठा समाज जरांगेंच्या सोबत असल्याच्या भावना शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केल्या आहेत। उभाटा आणि राज ठाकरे यांच्यात आपापसात वैर आहे, त्यामुळे राज ठाकरे महायुतीत राहू नयेत यासाठी उभाटाचे प्रयत्न सुरू आहेत। उभाटा पक्षाला मराठा आरक्षण आणि अन्य बाबींशी काहीही देणं घेणं नाहीये असं म्हणत संजय शिरसाट यांनी उभाटा पक्षावरती निशाणा साधलाय। राज ठाकरेंना अडवू नका, मुंबईत जाऊन ताकद दाखवू असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। गरज पडली तर राज ठाकरेंना जाब विचारू असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। नांदेड बिलोली बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला धक्काबुक्की करत वाहक आणि चालकानं बसमधून खाली उतरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आरोप जो आहे तो प्रवासी महिलेनं केलाय। या विरोधामध्ये वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेला ज्या ठिकाणी उतरवलं होतं त्या ठिकाणी बस थांबली नाही, त्यामुळे महिला आणि वाहकामध्ये वाद झाला। त्यानंतर या महिलेला बसमधून अर्धा तास उतरवण्यात आलं। सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा देणाऱ्या तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत 21 लाखांचा गंडा घातल्याची घटना यवतमाळच्या राळेगाव इथं घडली आहे। प्रतीक्षा यादीत नाव आल्यानं नोकरी मिळवून देतो असं सांगत ही फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून 1 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणी लोहगाव इथल्या विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आले। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाली असून अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत। जिल्ह्यात एकूण 311 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। शाळांची गुणवत्ता ढासळल्यामुळे पालकांचा ओढा हा खासगी शाळांकडे वाढत असून जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या ही आता घटत चालली आहे। बीडच्या परळी तालुक्यातील नागपूर वान धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे परळी शहरासह परिसरातील 15 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। तर बीडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवनदान मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव इथं मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे रस्ता चिखलमय झालाय, त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। 15 ऑगस्टपर्यंत तात्काळ रस्ता दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानं प्रवाशांवर तात्काळ प्रथमोपचार करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं एक योजना आखली आहे। त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या 20 स्थानकांमध्ये ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर अर्थातच AED ही यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे। पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती लोकल समस्या सोडवाव्यात यासाठी MUTP अंतर्गत रखडलेले रेल्वे मार्ग पूर्ण करावेत यासाठी अनेक आंदोलनं करून देखील काहीच हाती आलेलं नाहीये। त्यामुळे आता प्रवासी संघटना एकवटल्या असून 22 ऑगस्टला आंदोलन केलं जाणार आहे। रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी पांढरे कपडे घालून येण्याचं आवाहन प्रवासी संघटनांनी केलंय। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव जिल्हा परिषद शाळेतील आवडत्या शिक्षकाची बदली झाल्यामुळे विद्यार्थी भावुक झालेत। विद्यार्थ्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थही शाळेच्या परिसरामध्ये जमा झाले। आम्हाला आमचे शिक्षक परत द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली।